मौजे सुपेगाव हद्दीमधली ही जागा 89-4 ब 42 गुंठे आणि 89-4 अ 22 गुंठे अशी 64 गुंठे जागा समीर तुकाराम भोईर, मयूर तुकाराम भोईर आणि सुनीता तुकाराम भोईर या तिघांच्या नावाने होती. आमची मालकी हक्काची जागा आम्ही वंदन हेमचंद गडा आणि दक्ष हेमचंद गडा यांना 2026 ला 89-4 ब 42 गुंठे जागा विकली. त्यातली 29 गुंठे जागा ही आमची साईटच्या हद्दीमध्ये निघत होती. आम्ही ती मालकी हक्काची जागा आमची स्वतःची असल्यामुळे आम्ही दक्ष हेमचंद गडांना दिली होती. त्यांनी पोल मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना अटकाव करण्यात आला. म्हणून त्यांनी सांगितलं ही जागा तुम्ही आम्हाला विकलेली आहे तर ताबा तुम्हीच आम्हाला घेऊन द्या, तुम्हीच कंपाऊंड मारून द्या, म्हणजे तुमच्या आपसमधले काय असेल ते आमच्यापर्यंत येऊन नका देऊ. म्हणून आम्ही आमच्या मालकी हक्काची जागा निश्चित करून आज दिनांक 5/6/2026 रोजी 150 पोल मारून ही जागा आम्ही निश्चित करून ठेवली. आणि याच्या पुढं याचा पोल पाडण्याचा प्रयत्न केला तर कोणीही हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला तर याच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची नम्र विनंती. त्यासाठी आम्ही पालकने पोलीस स्टेशन आणि गणेश पोलीस स्टेशनला अर्जी सुद्धा दिलेली आहे. तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं काय नाही, या चांगला बोलला भाऊ आमचा की आमची जागा आहे आणि या जागेवरती आमचा ताबा आहे, आम्हाला पाहिजे. आणि आमच्या जागेचा जो हे होतो ना, हिस्से होते ना, 2007 पासून चालला होता, आज 2026 पर्यंत चालला. 3 लाख रुपये ठेवले होते पण हिस्से होत नाही, म्हणून आम्ही 7/12 जागा घेतलेले आहेत. ये आपका काम चालू है, ये आपको पोल मारा चलो माइक लगा लो, माइक घ्या. ही साईटची जागा आहे, 80 नंबर सर्वे नंबर आहे, 66 गुंठ्याचा. ही याची वय हद्द ही वेगळी आहे, हा सर्वे नंबर पण वेगळा आहे. आणि हा जो हद्द आहे हा 89-4 ब च्या हद्दीतली जागा आहे. याच्यामध्ये आम्ही कंपाऊंड मारलेला आहे. ही बाजूची हद्दीचा बांध आहे, हा आमचे काका रवींद्र भोईर, 89-4 क ही जागा त्या हद्दीमधली येते. याचा पण सर्वे आम्ही केलेला आहे. प्रायव्हेट सर्वेमध्ये ही जागा आम्ही त्या पद्धतीने मोजलेली. ती हद्द ठीक आहे, कामगारांची घेतली नाही. इकडची बाउंड्री दुसऱ्या बाजूची 81 ड मधला भाग आहे, हा वांग्याची नाडी म्हणून. हा हे आमचे मजूर वर्ग आहेत, हे काम करत आहेत तिथं. आम्ही आज 5/6/2026 रोजी हा काम चालू केलेलं आहे सकाळपासून. आत्ताचा जो टायमिंग झालेला आहे 2:39 आणि आमचं काम पूर्ण झालेलं आहे.